जेव्हापासून YouTubeने शॉर्ट्सची न्यू अपडेट सांगितलेली आहे की तुम्हाला शॉर्ट्सवरती आता भरभरून व्ह्यूज मिळणार आहेत, तेव्हापासून दोन प्रकारचे गट बघायला मिळत आहेत. एक त्याच्या फेवरमध्ये बोलणारे म्हणजे एक त्याच्या बाजूने बोलणारे की खरंच ही अपडेट चांगली आहे आणि एक त्याच्या विरोधात बोलणारे की ही अपडेट काहीच कामाची नाहीये आणि एक न्यूट्रल आहेत म्हणजे कामाची असेलही आणि नसेलही म्हणजे 50-50 फायदा होईल. तर खरंच ही अपडेट महत्त्वाची आहे का किंवा शॉर्ट्स जे आहेत ते चॅनल ग्रो करण्यामध्ये कशा प्रकारे भूमिका बजावतात? चॅनल ग्रो करण्यासाठी शॉर्ट्स खरंच महत्त्वाचे आहेत का? हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विथ लाईव्ह प्रूफ. तुम्हाला मी प्रूफ सांगणार आहे, तुम्हाला मी एक्झाम्पल्स देणार आहे की कशामुळे शॉर्ट्स महत्त्वाचे आहेत किंवा नाही आहेत चॅनल ग्रो करण्यासाठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि यूट्यूब संदर्भातल्या खूप साऱ्या महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. माहिती, इन्फॉर्मेशन, न्यू अपडेट्स, पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन्स हे सगळं तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो नक्की 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 चॅनलला सबस्क्राईब करा. तर शॉर्ट्सवरती ना खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे की शॉर्ट्समुळे आपल्याला म्हणजे असे सबस्क्रायबर्स मिळतात की ज्यामुळे आपल्या चॅनलला धोका होऊ शकतो किंवा शॉर्ट्समुळे मिळणाऱ्या सबस्क्रायबर्समुळे चॅनल ग्रो होत नाही किंवा शॉर्ट्समुळे चॅनल ग्रो होण्यापासून थांबतं. आणि खूप सारे कमेंट्स, खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स शॉर्ट्सबद्दलच्या माझ्या तरी चॅनलवरती आलेले आहेत आणि ऐकायला मिळत आहेत की शॉर्ट्समुळे चॅनल ग्रो होत नाहीये. तर यामध्ये किती सत्य आहे आणि हे किती चुकीचं आहे हे आपण बघणार आहोत. तर खरंच शॉर्ट्समुळे चॅनल ग्रो होतंय किंवा नाही होतंय? तर सगळ्यात पहिल्यांदा जे लोक निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत शॉर्ट्सबद्दल की शॉर्ट्सची जी न्यू अपडेट आहे ती अजिबात फायद्याची नाहीये किंवा शॉर्ट्समुळे मिळणारे सबस्क्रायबर्स अजिबात आपल्या उपयोगाचे नसतात, तर असं मुळीच नाहीये. उलट शॉर्ट्समुळे तुम्हाला जे व्ह्यूज मिळत आहेत त्यामुळे एकतर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी मदत होत आहे, तुम्हाला मोटिवेशन मिळत आहे की तुमच्या शॉर्ट्सवरती व्ह्यूज येत आहेत. आणि जेव्हा असं मोटिवेशन मिळतं त्यावेळेस आपल्याला आतमधून काम करण्याची स्फूर्ती येते की आपण अजून जोराने काम केलं पाहिजे. म्हणून जे कोणी बोलत आहेत की शॉर्ट्स टाकू नका, शॉर्ट्समुळे काहीच फायदा नाही आहे किंवा शॉर्ट्समुळे तुमच्या चॅनलला धोका आहे किंवा शॉर्ट्समुळे चॅनल ग्रो होणार नाही आहे, डेड होऊन जाईल, तर असं मुळीच नाही आहे. शॉर्ट्स जो आहे पाया आहे आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि शॉर्ट्समुळेच खूप लोकांचे चॅनल्स जे आहेत ग्रो झाले आहेत, व्हायरल गेले आहेत आणि आता त्यांचे लाखोमध्ये सबस्क्रायबर्स आहेत. कोण कोण आहेत पुढे मी उदाहरणं देणार आहेच, पण त्यापूर्वी शॉर्ट्समुळे जर तुम्हाला काही फायदा होणार असेल तर नक्कीच शॉर्ट्स बनवा. शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओज हे दोघेही हातात हात घालून काम करतात. म्हणजे हे दोघेही दोन पाया आहेत यूट्यूबचं चॅनल जे आहे सक्सेस करण्याचं आणि त्यामध्ये शॉर्ट्स जे आहे खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं नेहमीच. तर शॉर्ट्समुळे माझ्या चॅनलला काय फायदा झालेला आहे तुम्हाला मी दाखवते. हे माझे काही शॉर्ट्स आहेत ज्यामुळे मला जवळजवळ 2000 सबस्क्रायबर्स गेन व्हायला मदत झालेली आहे फक्त शॉर्ट्समुळे. आणि शॉर्ट्समुळे माझे ना डेली 5 ते 7 सबस्क्रायबर्स वाढतातच. त्यामुळे शॉर्ट्सला कधीच अंडर रेटेड करायचं नाही. शॉर्ट्समुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी नेहमीच मदत होत असते. आता हा जो शॉर्ट आहे ज्यावेळेस माझं कुकिंग चॅनल सुरू होतं ना त्यावेळेस चा हा शॉर्ट आहे. म्हणजे या चॅनलवरती मी सुरुवातीला कुकिंगचे व्हिडिओज देखील टाकायचे, तर त्यावेळेस हा शॉर्ट व्हायरल गेला. आणि हा शॉर्ट केव्हा व्हायरल गेला ना मला स्वतःला समजलं नाही. कारण की जेव्हा आपण शॉर्ट्स टाकतो आपल्याला असं वाटतं की लगेचच खूप सारे व्ह्यूज यायला पाहिजे, लगेचच सबस्क्रायबर्स वाढायला पाहिजे, पण असं नाहीये. पेशन्स इज द की. पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवले तरच तुम्हाला फळ मिळेल, तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर हा शॉर्ट टाकला होता मी आणि सिंपल एक गाणं लावून टाकलं त्याला आणि टाकून दिलं. तर मला नव्हतं वाटलं की मला यावरती व्ह्यूज येतील किंवा म्हणजे सबस्क्रायबर्स वाढतील. आणि खरंच नव्हते वाढले. 1 ते 2 महिन्यांपर्यंत अजिबात सबस्क्रायबर्स नव्हते वाढले.
पण त्यानंतर हा शॉर्ट व्हायरल गेला आणि जवळजवळ 500च्या वरती सबस्क्रायबर्स मला या शॉर्ट्समुळे मिळाले आणि आत्ता देखील या शॉर्ट्समुळे माझा रेव्हेन्यू चालू आहे. या शॉर्ट्सवरती मला आता देखील व्ह्यूज येत आहेत, रेव्हेन्यू चालू आहे. त्यामुळे शॉर्ट्सला कधीही हलक्यामध्ये घेऊ नका. त्यानंतर हा शॉर्ट मी सहजच टाकला होता. गावी गेले होते लग्नासाठी, मामाच्या मुलीचं लग्न होतं, त्यामुळे हा शॉर्ट्स टाकला होता. या शॉर्ट्सवरती देखील मला लाखोमध्ये व्ह्यूज मिळाले. या शॉर्ट्समुळे देखील सबस्क्रायबर्स वाढायला मदत झाली. असे आहेत शॉर्ट्स की ज्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीयेत, मग शॉर्ट्स आपण डिलीट करून टाकूया किंवा शॉर्ट्स आपण अनलिस्ट करून टाकूया, तर असं प्लीज करू नका. शॉर्ट्स डिलीट तर मुळीच करू नका. जोपर्यंत शॉर्ट्सवरती कॉपीराईट क्लेम येत नाहीये किंवा कॉपीराईट स्ट्राईक येत नाहीये तोपर्यंत. आणि अनलिस्ट तर नकाच करू, कारण की अनलिस्ट केल्यामुळे तो एक डेड शॉर्ट होऊन जातो आपल्या चॅनलवरती. त्यामुळे अनलिस्ट करून फायदाच नाही आहे त्या शॉर्ट्सचा. पण शॉर्ट्स टाकल्यानंतर पेशन्स ठेवा, संयम ठेवा, धीर ठेवा. शॉर्ट्स जो आहे लगेचच व्हायरल नाही होत. कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही शॉर्ट जो आहे लगेच व्हायरल होत नाही. त्यासाठी किमान त्याला 3 ते 4 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, एका वर्षाने देखील शॉर्ट्स व्हायरल होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सांगते की शॉर्ट्स टाकल्यानंतर इम्पेशंट होऊ नका. थोडासा संयम धरा, धीर धरा आणि नक्कीच तुमचा एक ना एक शॉर्ट जो आहे व्हायरल जाईल आणि तुमचं चॅनल जे आहे ते असं बूस्ट होईल, ग्रो होईल. आता काही उदाहरणं बघूया. तर सगळ्यात मोठं उदाहरण माझ्यासाठी जे आहे ते आहे शुभांगी शिंदे यांचं, की त्यांनी शॉर्ट्सपासूनच सुरुवात केली होती आणि तुम्ही बघा त्यांचे शॉर्ट्स, सुरुवातीचे शॉर्ट्स जे आहेत ते एवढे त्यांच्यावरती व्ह्यूज नव्हते. पण नंतर हळूहळू त्यांना देखील कळलं नसेल की आपले कोणते शॉर्ट्स एवढे व्हायरल गेले आणि त्यांचे सबस्क्रायबर्स लाखोमध्ये आले. म्हणजे एक शॉर्ट व्हायरल गेला तर त्या शॉर्टवरती तुम्हाला कमीत कमी 1000 ते 2000 सबस्क्रायबर्स असेच मिळून जातात. हे लाईव्ह आहे, हे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत की शुभांगी शिंदे यांचे जुने शॉर्ट्स जे आहेत त्यावरती एवढे व्ह्यूज नव्हते, पण त्यानंतर काही शॉर्ट्स त्यांचे एवढे भन्नाट व्हायरल गेले की त्यांच्या चॅनलवरती आज 2.5 लाखापर्यंत सबस्क्रायबर्स आहेत. आणि त्याच सबस्क्रायबर्समुळे त्यांचे जे लॉंग व्हिडिओज आहेत त्या लॉंग व्हिडिओजवर देखील खूप छान त्यांना प्रतिसाद आता मिळत आहे. म्हणजे शॉर्ट्सवरती मिळणारे सबस्क्रायबर्स असतात ते कधीच डेड नसतात किंवा त्यामुळे आपल्या चॅनलला कशाही प्रकारे धोका नसतो. उलट त्या सबस्क्रायबर्समुळे आपल्या चॅनलला एक फाउंडेशन मिळतं, ज्यामुळे यूट्यूबला वाटतं की हे चॅनल जे आहे ते आपण पुढपर्यंत नेलं पाहिजे, पुढच्या लोकांपर्यंत त्यांना रेकमेंड केलं पाहिजे आणि मग त्या चॅनलवरती व्ह्यूज यायला सुरुवात होतात. म्हणून चॅनलला मिळालेले सबस्क्रायबर्स यांना कधीही कमी लेखू नका. पुढे जाऊन ते सबस्क्रायबर्स आपल्याला मदत करतात आपले चॅनल ग्रो करण्यासाठी, आपल्या चॅनलवरती व्ह्यूज आणण्यासाठी. त्यानंतर सगळ्यात मोठं उदाहरण आहे कुकिंग इन शॉर्ट, जे आपण म्हणतो ना अनिकेत काय खाणार, ते उदाहरण आहे. त्यांचं चॅनल बघा. त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला लॉंग व्हिडिओज खूप कमी बघायला मिळतील, पण त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओज एवढे व्हायरल गेलेले आहेत की आता त्यांचे 30 लाखाच्या पुढे, मला वाटतं 36 लाखापर्यंत त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत. त्यांचे तुम्ही कुकिंगचे शॉर्ट्स तुम्ही बघत असालच, तर ते जे आहेत करोडोमध्ये व्ह्यूज आहेत. आणि करोडोमध्ये व्ह्यूज म्हटलं की त्यावरती रेव्हेन्यू जो मिळणारा असतो तो देखील खूप जास्त असतो. म्हणून शॉर्ट्सला कधीही हलक्यामध्ये घेऊ नका. हे लाईव्ह उदाहरणं आहेत, लाईव्ह प्रूफ्स आहेत की शॉर्ट्समुळे लोकांचे चॅनल्स ग्रो होत आहेत, लोकांचं जीवन शॉर्ट्समुळे बदललेलं आहे. अजून एक उदाहरण घेऊया, हिंदीमधलं आहे. मिस होशियार म्हणून आहे. तिने तर ती एवढीशी छोटी मुलगी आहे, पण तिने विदिन 6 मंथ्स, आय थिंक 6 मंथ्स म्हणजे 6 ते 7 महिन्यामध्ये तिचं चॅनल एवढं ग्रो झालं फक्त शॉर्ट्समुळे. आणि तिने काय केलं होतं, शॉर्ट्स जे 5 मिनिट्स क्राफ्ट्स असतात त्यामधले काहीतरी व्हिडिओज उचलून, छोटे छोटे क्लिप्स उचलून त्यावरती स्वतःचा व्हॉइस ओव्हर दिला, त्यावरती स्वतःचं इनपुट दाखवलं, वर्क केलं आणि तसे शॉर्ट्स जे आहेत तिचे व्हायरल्स गेलेले आहेत. आणि त्यामुळे तिचं जे चॅनल आहे ते एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं व्हायरल गेलं, एवढ्या लोकांनी त्याला सबस्क्राईब केलं. ती आता एवढ्या छोट्या वयामध्ये लाखो करोडोमध्ये पैसे कमवत आहेत फक्त शॉर्ट्समुळे. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगत आहे तुम्हाला. पहिलं मी लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहेच की कशा प्रकारे शॉर्ट्समुळे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. जानेवारीपर्यंत माझ्या चॅनलवरती मला वाटतं काहीतरी 3500 सबस्क्रायबर्स होते, 3500-4000 सबस्क्रायबर्स होते जानेवारी महिन्यापर्यंत. आणि आता चॅनलवरती जवळजवळ माझे 8000 सबस्क्रायबर्स पूर्ण होत आलेले आहेत.
म्हणजे ते 3,500-4,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी मला 1.5 वर्षाचा कालावधी लोटला आणि हे 3,000-4,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यांचा कालावधी, म्हणजे कुठे 1.5 वर्षामध्ये 3,500 सबस्क्रायबर्स आणि कुठे 3 महिन्यामध्ये 4,000 सबस्क्रायबर्स. तुम्ही विचार करू शकता. आणि हे फक्त माझ्या लॉंग व्हिडिओमुळे नाही, तर हे मला शॉर्ट्समुळे देखील मदत झालेली आहे सबस्क्रायबर्स वाढण्यासाठी. त्यामुळे मी जसं म्हटलं की लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत दोन्हीही आपल्या यूट्यूब चॅनलचा पाया आहे, बेस आहे. दोन्हीही 2 असे पाय आहेत की एकही पाय जरी मोडला तरी चॅनल ग्रो होणार नाही. आणि त्यामध्ये शॉर्ट्स जे आहे खूप मोठी भूमिका बजावतं. म्हणून शॉर्ट्सला कधीही कमी लेखू नका. आणि जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की बाबा शॉर्ट्समुळे काहीच फायदा नाही आहे चॅनलला, तर अशा लोकांचं म्हणणं देखील ऐकू नका. कारण की अशी लोकं जी आहेत आपलं चॅनल बंद करण्याच्या मार्गावरतीच टपलेली असतात, आपले पाय मागे खेचण्यामध्ये टपलेली असतात. त्यामुळे अशा लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका. शॉर्ट्सवरती पुरेपूर फोकस करा आणि नक्कीच एक दिवशी तुमचा एखादा शॉर्ट जो आहे जो एवढा भन्नाट व्हायरल होईल की तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होऊन जाईल. पण तुम्हाला शॉर्ट्स टाकताना नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की शॉर्ट्सची क्वालिटी जी आहे ती चांगली असली पाहिजे. उगाचच कोणत्याही प्रकारे शॉर्ट्स नाही टाकायचे. शॉर्ट्सची क्वालिटी बघा. जे मी तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहेत त्यांच्या शॉर्ट्सची क्वालिटी बघा कशा प्रकारे आहे. तुम्ही कोणताही शॉर्ट्स किंवा कोणताही व्हिडिओ जेव्हा शूट करत आहात त्यावेळेस प्लीज तुमच्या जी कॅमेरा आहे त्या कॅमेराची लेन्स नेहमी क्लीन करत जा. खास करून बघितलेलं आहे की ज्यांचे मी आता व्हिडिओज चेक केलेले आहेत ना, खास करून खूप सारे कुकिंग चॅनल्सचे व्हिडिओज आहेत, तर त्यांचं कसं असतं ना की त्या लेन्स क्लीन करतच नाहीत आणि मग त्या लेन्सवरती ना नेहमी डस्ट बसते किंवा मग तेलाचा भपका उडतो ते बसतो. आणि त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण असा अंधुकंधू किंवा ब्लरी किंवा अजिबात क्वालिटीचा तयार होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणता एखादा शॉट घेत असाल तो शॉट घ्यायच्या अगोदर नेहमी लेन्स जी आहे ती क्लीन करत जा आणि त्यानंतरच तो शॉट घेत जा. म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तो क्वालिटीचा बनेल. व्हिडिओ बनवण्यासाठी असं नाही आहे की तुम्हाला 40-50 हजाराचा मोबाईलच पाहिजे आहे. 10-12 हजाराच्या मोबाईलवरून देखील छान व्हिडिओज बनतात. फक्त तुम्हाला त्या लेन्सची काळजी घ्यायची आहे. जो कॅमेराने आपण सेल्फी काढतो किंवा कॅमेराने आपण शूट करतो ना, ते जे काही गोल असतात जिथून आपली शूटिंग होत असते त्याला क्लीन करत जा आणि मग व्हिडिओ शूट करत जा. त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी खूप चांगली होते आणि व्हिडिओ क्वालिटी चांगली असल्यामुळे लोकांना बघायला देखील तेवढंच ते आवडतं. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शॉर्ट्स किंवा लॉंग व्हिडिओ कोणतेही अपलोड करत असाल त्यावेळेस तुमच्या व्हिडिओची क्वालिटी नक्की लक्षात ठेवा की कशा प्रकारे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आहे. सेकंड आहे, तुम्ही जे एडिटिंग करता ते पूर्ण स्टेप बाय स्टेप असू द्या. म्हणजे मी खूप लोकांचे चॅनल्स चेक केलेले आहे शॉर्ट्समध्ये. बेसिकली मी सांगते आहे की कशाही प्रकारे एडिटिंग करून टाकतात आणि मग व्ह्यूज येत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. प्लीज असं करू नका. कुकिंगचं चॅनल असेल तर स्टेप बाय स्टेप जे काही स्टेप्स असतील ते व्यवस्थित थोड्या 5-5 सेकंदाच्या स्टेप्स शूट करा, त्या टाका किंवा थोडंसं हलकंसं फास्ट फॉरवर्ड करा. त्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित कंपाईल करा. तुम्हाला जर व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर व्हॉइस ओव्हर द्या किंवा असं एखादं छानसं गाणं निवडा की जे ट्रेंडिंगमध्ये असेल आणि त्यामुळे ट्रेंडिंगमध्ये गाणं असल्यामुळे त्यावरती व्ह्यूज देखील चांगले मिळतात. शॉर्ट्स अपलोड करताना नेहमी हाय क्वालिटीमध्ये शॉर्ट्स अपलोड करा. शॉर्ट्स अपलोड अनलिस्टमध्ये करा. थोडासा वेळ जाऊ द्या. जोपर्यंत त्याला YT स्टुडिओमध्ये वेळ मिळतो तोपर्यंत शॉर्ट्सची क्वालिटी अजून HD मध्ये जाते. त्यामुळे लगेचच जेव्हा तुम्ही शॉर्ट्स अपलोड करता त्यावेळेस ते पब्लिक लगेचच करू नका. थोडासा एखादा घंटा जाऊ द्या. तेव्हा जे आहे YT स्टुडिओमध्ये प्रोसेसिंग चालू असते आणि तुम्हाला दिसतं की तिथे SD आणि HD अशा दोन्ही क्वालिटी त्यामध्ये आलेल्या असतात. त्यामुळे लगेचच घाई करायची नाही शॉर्ट्स अपलोड करायची. पहिलं त्याला अनलिस्टेडमध्ये ठेवा आणि नंतर त्याला पब्लिक करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपले शॉर्ट्स क्वालिटीमध्ये बनवायला मदत होते. क्वालिटीवाले शॉर्ट्स यामुळेच बनतात. थोडंसं अजून लक्ष द्या शॉर्ट्सवरती. तुमचा शॉर्ट जो आहे ना नक्कीच व्हायरल जाईल, मला गॅरंटी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की जे कोणी शॉर्ट्सला निगेटिव्ह कमेंट्स करत आहे, शॉर्ट्सबद्दल नकारात्मक बोलत आहेत, त्यांच्यापासून दूर राहा. तुमचं काम करत राहा. शॉर्ट्समुळे मिळणारे सबस्क्रायबर्स कधीच डेड सबस्क्रायबर्स नसतात. शॉर्ट्समुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होते आणि आता तर यूट्यूबने अजून जास्त आपल्याला मदत केलेली आहे न्यू अपडेट आणून. त्यामुळे या अपडेटचा पुरेपूर उपयोग करा आणि
शॉर्ट्स टाकत राहा, क्वालिटीवाले शॉर्ट्स टाका. एक ना एक दिवस नक्कीच एखादा शॉर्ट जो आहे तुमचा भन्नाट व्हायरल जाईल आणि त्यामुळे तुमचं चॅनल जे आहे नक्कीच ग्रो होईल. तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्सचं महत्त्व काय आहे हे समजलं असेल. आणि समजलं असल्यास, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईन. आणि अशाच यूट्यूबच्या माहिती संदर्भातल्या व्हिडिओसाठी, रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स, पॉलिसी संदर्भातल्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.